तुम्ही सरप्राईज झाले असेल की सुप्रियाच्या ब्लॉग्समध्ये मी कसं काय अचानक आलो. सुप्रिया कुठे आहे अँड ऑल राईट. तर बेसिकली काय मी आलो आहे लेह लडाखला. एकटीच जर्नीला आलो आहे. मी आणि काय आहेत म्हणजे ग्रुप आहे त्यांच्यासोबत मी आलो आहे बेसिकली. आणि या ट्रिपला सॅडली सुप्रिया आणि रॅन दोघं पण नाही आहेत. बिकॉज की सुप्रिया मला कम्फर्टेबल नव्हतं की असं बाईक, बिकॉज इट्स अ बाईक राईड. तर मला सुप्रियाला कम्फर्टेबल नव्हतं की एवढं लांब बाईकवर राहून. आणि तिला आणलं तर मग रॅन पण रडेल की मला तुम्ही दोघं मम्मी पप्पा चालले मला ठेवलं. मी त्यांना म्हटलं की मी एकटा आता जाऊन येतो बाईक राईड करून, नेक्स्ट टाइम आपण कारने जाऊ. ठीक आहे. तर त्या दोघांना घरी ठेवलं. तर मी जस्ट आलो, फ्लाईट लँड झाली वगैरे, हॉटेलवरती आलो आणि जस्ट सिनिक व्ह्यू वगैरे सुप्रियाला मी दाखवत होतो. तर सुप्रिया बोलते की ब्लॉग बनव. 6-7 दिवसाचा पूर्ण ब्लॉग बनवायला तिने सांगितलं. आणि सीन असा आहे की मला काय ब्लॉग बनवता येत नाही, मला काय कॅमेरावरती बोलता येत नाही, मला काय नाही. मी बिहाइंड द कर्टनच मस्त मजा करतो. पण हिचं चाललं की नाही मला पूर्ण ब्लॉग पाहिजे, पूर्ण टूर पाहिजे, हे असं तसं वगैरे ते. ठीक आहे चला म्हटलं ब्लॉग बनवायला ट्राय करतो. सगळंच तर ट्राय करतो, ते एकदा ब्लॉग बनवून ट्राय करू आपलं कसं वाटतं ते. तर तेच मी तुम्हाला आता सुरुवात इथून करतो की तुम्हाला पहिले मी रूमची टूर देतो. आपली रूम कशी आहे काय वगैरे. ठीक आहे. रूममध्ये ॲम्युनिटीज काय आहे, अरे चांगली रूम आहे. एक एअरपोर्टपासून ते 5-6 किलोमीटर लांब आहे. थोडं माउंटन्स, हिली माउंटन्सच्या मध्ये आहे. म्हणजे तुम्हाला सीनिक व्ह्यू पण दिसतात आणि सिटी पण नियर बाय आहे. ठीक आहे. तुम्हाला मी हॉटेल्सचं एकदा रूमचा टूर दाखवतो. ही आपली रूम आहे. ओके. वॉशरूम वगैरे, वॉशरूम बघा खूप नीट अँड क्लीन आहे, एकदम हायजेनिक. छानपैकी एकदम मेंटेन सगळं. पूर्ण रूमचं. आणि अजून एक रूममधून एकदम एवढा छान व्ह्यू दिसतो ना. ब्लू ब्लू स्काय, माउंटन्स. काश्मीरची आठवण आली. लास्ट इयर आपण गेलो ना, काश्मीर ट्रिपची आठवण आली. लॉबी आपली लॉबी. टोटल 3 का 4 माळ्याचा फ्लोर आहेत. वेटिंग एरिया वगैरे काय बसायचं वगैरे असेल. आणि खाली डायनिंग हॉल आणि एंट्रन्स वगैरे तुम्हाला मी नंतर आता जेव्हा जाईल ना ब्रेकफास्ट करायला तेव्हा दाखवेल. ठीक आहे. ॲक्च्युली मी चाललेलो आता ब्रेकफास्ट करायला इथे सकाळचे. आता व्हॉट्स द टाईम? Time now, 10 o'clock. तर आता एक ब्रेकफास्ट करायला चाललो आम्ही. तर आमच्यासोबत एक रायडर पण आहे, इंटरनॅशनल रायडर आमचे. आणि ते आलेले आहेत मलेशियाहून. तर ते आमच्यासोबत 7 दिवस पूर्ण राईड करणार आहे. तर त्यांचं नाव, व्हॉट्स अ गुड नेम? My name is Nazri. नाझरी. Hello everyone. Follow him, okay? Like, share, subscribe. बेसिकली इट्स माय वाईफ चॅनल. आय एम जस्ट हेल्पिंग हर. Okay, no problem. Yeah. Next time your wife should follow also. या. सो हॅड ब्रेकफास्ट. Yeah, I just had breakfast. ओके. तर आता आपण ब्रेकफास्ट करायला जाऊया. ठीक आहे. ब्रेकफास्ट करून मी तुम्हाला खालचा जरा व्ह्यू वगैरे दाखवतो की कसं आहे आपलं डायनिंग हॉल आणि रेस्टॉरंट्स अँड ऑल. ठीक आहे. हॉटेलची लॉबी आहे. छान हॉटेल, एकदम क्यूट बोलू शकतो आपण, जस्ट टू डिफाईन. बघा छोटं आणि मस्त. काश्मीरचं पण असंच होतं आपलं. पण याच्यामध्ये कसं, याच्यामध्ये नक्षीकाम जे आहे आणि तुम्ही बघा थोडं बुद्धिस्ट हे याच्यामध्ये ना आर्किटेक्चर हे सगळं बुद्धिस्ट जरा मॉनेस्ट्रीसारखं जरा बनवलं आहे. फुलं वगैरे ते वेगळीच फुलं आहे, मला काय एवढं माहीत नाही फुलांचं वगैरे. आपलं हॉटेल या समोर व्ह्यू बघा लडाखचा, लेहचा सॉरी.
आणि ही बाईक दिली आहे स्कूटर. बाईक आमची राईड उद्यापासून सुरू होणार आहे. तर ही फक्त जस्ट मला जर कुठे जायचं असेल वगैरे नियर बाय शॉपिंगला वगैरे करायला तर जस्ट सिटीमध्ये जायसाठी. तर एक आहे इथे एक अजून एक गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये माझा जायचा प्लॅन आहे. एकटाच जाऊन येईल ना. इथे एक मेडिटेशन सेंटर आहे, महाभोवती मेडिटेशन सेंटर. तर तिकडे मी एकट्या तकरीबन 1.5-2 किलोमीटरच्या मध्ये आहे ते. 1.5-2 किलोमीटरच्या मध्ये. तर बाईक आहे ही स्कूटीने मी एकटाच चाललो आहे. पण ते मला बोललेत की जास्त लांब जाऊ नका बिकॉज ते हेल्थ इश्यूजमुळं. आणि एकदम हळूहळू चालावं लागतं इकडे. थोडं जरी फास्ट चाललं 2-4-5 शिड्या चढला ना लगेच दम लागतो. एकदम हळूहळू चढावं लागतं. प्लस त्यांनी सांगितले आंघोळ नाही करायची आज. तर आज आम्ही आंघोळ कोणीच केलेली नाही. ते बोलते जर आंघोळ केली तर बॉडी टेम्परेचरमध्ये थोडा इश्यू होऊ शकतो. तर ते बोलले आज फक्त आम्ही फ्रेश तोंड वगैरे धुवून आहे. तर उद्या सकाळी आता पार्सच फिरावं लागलं असं इकडं. एक मेडिटेशन सेंटर आहे 1.5-2 किलोमीटर. तिकडे जाऊया. मध्ये तुम्हाला वाटत दाखवतो मी काय. ठीक आहे. हे लेहमध्ये एक महाभोवती मेडिटेशन सेंटर आहे. तिकडे आलो आहे मी. तुम्ही बघू शकता बुद्धाच्या किती मूर्ती आहेत. पूर्ण सर्कल आहे बुद्धांच्या मूर्तीचं. हो. कितना होगा स्टॅच्यू? स्टॅच्यू सर 1000 होगा. हो 1000. 1000 स्टॅच्यूज आहेत टोटल. मोजले नाही पण ते बघून वाटतात. मागच्या साईडला त्यांचं अजून पेंटिंगचं काम बाकी आहे. आणि सेंटरला मोठी मूर्ती आहे. हे लेहमध्येच आहे. लेहपासून लेह एअरपोर्टपासून 12 किलोमीटरचा असेल डिस्टन्स. तेवढ्या डिस्टन्समध्ये इथं मेडिटेशन येतं. मोठे मोठे दलाई लामा वगैरे सारखे लोक येतात इकडं. स्पिरिच्युअल लीडर्स वगैरे ते इथे मेडिटेशन करत असतात. वरती जाऊन बघू एकदा. आणि तिकडे इथून जरा खाली आलं ना मला तिकडे दिसेल एक मूर्ती आहे. आणि इकडे आपले तुम्हाला ओळखीच सांगायची गरज नसेल कोण आहे. बाबासाहेबांचा स्टॅच्यू. त्यांच्याबद्दल थोडंसं माहिती दिली इथं.
गांधी स्टॅच्यू भारत हर्षदीप कांबळे. च्या व्यतिरिक्त सिटीज आहे पूर्ण, पुढं काय खास नव्हतं. आणि इथं प्रॉब्लेम काय, इथं बायकर्स आणि इथं लोकल लोक एवढं फास्ट गाडी चालवतात ना टर्निंगला वगैरे, ते काय बघत नाही की कोण समोरून येतं आहे काय नाही. आपल्या धुंदीमध्ये टर्निंगला सुद्धा 50-60च्या स्पीडने चालवते. म्हटलं बाबा आपल्यासोबत कोण नाही, कसं होईल प्रॉब्लेम, तर मी परत आलो. दुसरं कसं उद्या ग्रुप असेल, आपला ट्रेनर असेल, रायडर असतील, लोकल लोक असतील आपल्यासोबत, तर उद्या जाऊ. आता मी परत आलो आपल्या हॉटेलवर. हाय एव्हरीवन. झोपलो होतो मी आता. इथं 4:30-5चा टाईम झाला, 4:30-5. आणि जस्ट एक यांचा एजन्सीवाल्यांचा कॉल आला की ते आमचे म्हणजे जॅकेटचे साईज वगैरे ते त्यांना पाहिजे होते, की उद्या ते राईडसाठी जॅकेट्स वगैरे आणणार आहे. आणि ते आपल्या बाईक्स पण घेऊन आलेत. तुम्हाला एक जास्त बाईकचा लुक दाखवतो मी. आपल्या बाईक्स आहेत टोटल अराउंड 11-12 बाईक्स आहेत. त्याच्यातली आता मला कोणती भेटणार आहे काय माहीत. मी तर ते वाली बघतो बघा, विंडशिल्ड नाही आहे ना, सेकंडवाली विदाऊट विंडशिल्ड छान दिसते. खाली जाऊन बघूया कोणती गाडी असाईन होते, थोडं फ्रेश होतो, आपण जाऊ खाली. तर हे बघा आपल्या बाईक्स आल्या सगळ्या. त्याची नंबर प्लेट बघा कशी, LA लॉस एंजलिस. मला आहे ना ही वाली पाहिजे, 5 नंबर किंवा 46 नंबर. बिकॉज ना याचं विंडशिल्ड काढले हो, मला विंडशिल्ड नाही. तर विंडशिल्ड नसल्यामुळं ना मस्त याचा लुक आहे. तिला पण विंडशिल्ड काढलं, तर विंडशिल्डने लुक चाललं आहे बाईकचं वगैरेचं. असं झालं. अरे यांनी नावं पण लिहिलं आहेत, सगळ्यांना असाईन केलेच वाटतं बाईक्स. अरे बघा ही भेटली मला. अरे यार थोडी जुनी वाटते, ठीक आहे, पण ही मस्त होते. मी विचारतो हे लोक चेंज करून देत असेल हिच्या जागी ही. एक काम करतो मी ना, बाईक जी ना आपली ही वाली एकदा राईड करून बघतो इथं कशी आहे, सेटिंग कम्फर्टेबल आहे का नाही. आपल्यासोबत जे नाझरी आहे ना, त्यांना पण त्यांची बाईक जरा टेस्ट करायची. बघू त्यांची कोणती बाईक आहे, त्यांना कोणती बाईक असाईन झाली. No, all are, I think so, all are 111, all are 111. So there is no new Himalayan, I think so. Yeah. No. So just you have to just
Nazreen, Yeah. you just have to read the name. There is a name in front of the bike. Oh, Okay. wait. So, I didn't see it. so Mr. Shubha. Oh. Oh yeah, Mr. Mayank. Pankaj. Rohit, yours is this Mine was, I took a trial also. Yeah. Rahul. Karman. Aryan. Khanaha. Nazi, this one is yours. Ah, The second okay. one. I don't like this string. I can take them off? No, just ask them na, before Okay. taking off. Okay. I'll ask them. Okay, let me try. Go for a spin. It's heavy. heavy, yeah? Yeah, it's heavier. Go take it straight. Take it straight. Don't turn the handle. Now go back. Again, you're turning the handle. Wait. So we have 7 days to ride. This is just not even a first day. All right, Pepe. Let's go. The first gear on the top side, and the other three are the downside. Oh, yeah. Right. All like this, right? No. First one is down, like this. Yeah. Front. Okay. Then the rest all like this. And the rest one is down. Up. Wow. I release the clutch too early. Slowly. बाबा मला त्याची भीती वाटते. ॲक्च्युली जी हाईट कमी आहे ना त्याचे पाय पुरत नाहीत. माझ्याकडून नशीब ॲटलीस्ट बंद तरी नाही झाली फर्स्ट ह्याच्यात. बघा ना हा व्ह्यू बघा. असं वाटतं याला मग टी व्हीचा नाही तर लॅपटॉपचं वगैरे असं वॉलपेपर ठेवावं. असा सिनिक व्ह्यू आहे. ते ज्यांच्याकडून आपण बाईक बुक केलेत ना ते एजन्सीवाले जे आमचे पूर्ण राईड करणारे सक्सेस ते लोक आलेत. आणि हे जे आहे ना मार्शल्स आहेत आम्हाला त्यांना फॉलो करायचं आहे. ते आता थोडं ड्रिलिंग करतील उद्याचं कसं राईड करायचे काय करायचं असं थोडं सांगतील. ही आमची बॅकअप पॅन असणार आहे. ही बॅकअप पॅन आहे. इन केस जर काय प्रॉब्लेम झाला कोणाची तब्येत ठीक झाली बिकॉज कोण टायर्ड झालं बाईक चालून ही बॅकअप वॅन आहे. त्याच्यामध्ये रेस्ट करू शकतो. आणि प्लस आमचं जे सामान वगैरे आहे ना हे सगळं ही वॅन कॅरी करणार. इकडे मागे सगळं साफ करणार. राईट. बघू आता हे काय सांगतात आपल्याला. No, just for fun. Pankaj. Trees. In India, yeah, also first time. Yes, correct. Every time you will come now. Yeah, I hope to. I have to find me a Ladakhi girl. So I can come here. Yeah, I will help you. Yeah, you help me. Come on, Mr. Mechanic. Yeah. She's single. Yeah. Okay, Chuski. Then you can always fly back and forth between Ladakh and Kuala Lumpur. Okay. My name? Really thankful to Aqua Fire team and as well as the rest of our batch. Definitely, we're gonna have a lot of fun. My name is Nazri. I'm from Malaysia. I'm 51 years old. I ride also, but not in this kind of terrain. Normally on highways, on proper asphalt road and all that. So I'm looking forward to riding in this kind of terrain. I've followed Aquafire through. Hi everyone, my name is Rohit Rajguru and I am from Mumbai, India, Maharashtra.
and by profession I'm a government employee, and I have a Royal Enfield 350. It's been 10 years she's with me, and I used to do a small rides here and there, like in Maharashtra itself. But this is the first time I'm going for a so long ride over here with you guys. So I expect your support, your help, and together we'll just conquer the mountains. Yeah. That's the spirit. सो मेरे को भी ट्रैवलिंग वगैरह में बहुत ऐसे पसंद है एंड ऐसे हम लोग भी ऐसे कोई प्रोफेशनल बाइक राइडर वगैरह नहीं है. दिस इज फॉर द फर्स्ट टाइम हम लोग भी ऐसे आए हैं ये सब. और Gomayang. वीडियो कहाँ पे है इसमें? वीडियो कहाँ पे इसका? अच्छा वीडियो आए नहीं, मैं चेक कर रहा था. लाइक कहीं और जगह पे मैंने देखा महाराष्ट्र में क्या वो ऐसे शॉल होते थे. हाँ महाराष्ट्र में. महाराष्ट्र में थैंक यू. नमस्ते. फुल मजा. आइए आइए. I'm going to tell you there are some limits, okay, in these tours and some restriction. Okay, I will tell you that. Okay. You always have to behind the marshal. Okay. Right. Don't go above the marshal. Okay. Otherwise you will get lost somewhere. That might get you a problem. Okay. And don't throw any garbage anywhere. Okay. Just put it in our backup truck. Okay. We will clear it in the evening. Okay. And one most important thing. Okay. Please be on time. Okay. Be on time. What time we will give you? Exactly time you have to ready over here. Okay. Okay. Yes. That is the main point. Sorry, Tashi. Tashi is easy to say. Tashi. Yeah, Tashi. Tashi. Yeah, Tashi is our marshal. Okay. He will brief you tomorrow morning, day by day. He will brief you day by day Yeah. your schedule and this itinerary. Okay. Sorry, my English is little bit. No problem. Okay. Okay. Then nothing much to say. We will meet tomorrow morning. Okay. Be ready at 10 a.m. If you guys face any kind of problem during the trip, you can let us know on the group, and you can let your marshal or your Please make my motorcycle fast. ॲक्च्युली आता हे सगळे जे गेअर असतात आहे बघा, जॅकेट्स बरोबर आता हे सगळं दिले, आता डिस्ट्रीब्युशन केलं त्याचं, आणि चेक करायला सांगितलं की कोणाला साईज काय इश्यू वगैरे आहे का हे ते वगैरे ट्राय केलं. मी एक साईज मोठाच घेतला आहे बिकॉज तो एकदम सफेकेट होत होतं, मला ते टाईट होत होतं. ठीक आहे. Some Malaysian they watch Kuch Kuch Hota Hai. आता ना जस्ट आमचे सगळे बाईक्स वगैरे त्या लोकांनी दिलेले, हँडओव्हर केलेलं आम्हाला, आणि सांगितलेलं एक छोटासा राऊंड मारून आहे इकडं नियर बाय, की तुमच्या बाईकमध्ये काय मेकॅनिकल प्रॉब्लेम्स आहेत का वगैरे, ब्रेकिंग सिस्टम ठीक आहे का नाही, गिअर्स पडत आहेत का नाही वगैरे. तर त्यासाठी आम्ही सगळे गेलो, एक जस्ट राऊंड मारून आलो इथं नियर बाय 1-1.5 किलोमीटरचा. आणि येताना काय आले, येताना हे लोकांनी युटर्न मारून वरती निघून गेले, मी लीडला होतो आणि मला माहीतच नाही सगळे निघून गेले वरती. मागे गाडी थांबून बघतो, अरे कोणच नाही गाडी मागे, आणि मग मी पण युटर्न मारला, आम्ही निघालो. आणि प्रॉब्लेम असं झाला की मी
हॉटेलच भेटा का की सगळ्या बिल्डिंग सेम दिसतात इकडे, सगळ्या वुडन व्हाईट कलर आणि सगळ्या बिल्डिंग सेम, सगळे रोड सेम दिसतात. मला जरा कन्फ्युजन झालं कुठे मी नेमकं आलो. थोडं फिरलो, मग मी आमचा तो एक ग्रुप आहे रायडरचा, तर त्याच्यामध्ये जस्ट एक मेसेज टाकला की जो कोणी असेल हॉटेलमध्ये जस्ट मला एक लोकेशन सेंड करा, आणि त्याने लोकेशन पाठवलं आणि मी जस्ट आता हॉटेलवर आलो आहे आपल्या. तर उद्याचा प्लॅन असा आहे की एक नियर बाय छोटीशी राईड करणार आहे. पण येऊन जाऊन 80 किलोमीटरची राईड असेल ती. एक छोटा म्हणजे जस्ट टू स्टार्ट, आपल्याला जरा हॅबिच्युअल व्हायसाठी एक छोटी राईड करणार आहे आपण, आणि थोडं शॉपिंग वगैरे, लोकल साईट सीइंग करणार, आणि मेन राईड आपली जे परवापासून चालू होणार. तर परवा आपण सकाळी हे हॉटेल चेकआउट करून आपलं ते जे तुम्हाला मी व्हॅन दाखवली त्याच्यामध्ये आपलं सगळं सामान लोड होऊन आपण डायरेक्ट आता बघू कुठे हे नियर बाय फर्स्ट नेतात, बँकॉकला नेणार आहे का हानलेला नेणार आहे तर ते कळेलच. तर ठीक आहे, चला भेटू. आता मी तुम्हाला डायरेक्ट डिनरलाच भेटेल. डिनरसाठी काय आहे बघू, आता ऑर्डर द्यावं लागेल. चलो. हां, थोड्या वेळात मी जेवायला खाली जाणार आहे बुफे डिनरसाठी. आता एक ग्रीन टी पितो, पण थोडा त्रास होतो आहे मला. डोकं माझं खूप जड झालं आहे, असं एकदम स्वतः डोक्यामध्ये होते वजन आहे. आणि काय आता मी जस्ट टी व्हीवरती गाणे वगैरे लावलेले, तर गाणे वगैरे असा साऊंड ऐकावं असं नाही वाटत आहे. मग ते टी व्ही पण बंद करून टाकला. थोडा त्रास होतो आहे. आता त्याने डायमॅक्स नावाची एक डायमॉक्स डायटॉक्स नावाची एक हे टॅबलेट ती आता घ्यायला सांगितली आहे. येताना कॅरी केलेली मी ती, आता डिनरनंतर ती घेईल टॅबलेट. तर ते ॲक्च्युली ते बोलतात ना की फर्स्ट डे ते अकॉमोडेशनला ते रेस्ट देतात. ते आता मला कळालं काय रेस्ट देतात ते. तर फर्स्ट डेचंच तर तुम्ही राईडवर गेले तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि 1-2 जणांना होतो आहे प्रॉब्लेम इथे. डोकं मध्ये जड होणं, आवाज ऐकूसं न वाटणं, कोणता शांत राहावंसं वाटतं, सारखं झोपावंसं वाटतं आहे, असं होत आहेत सिम्पटम्स. बघू आता. तर खाली डिनरला गेलो आम्ही, घेऊन जातो काय आहे बुफेमध्ये जेवायला. आणि थंडी पण वाढली आहे, तुम्ही बघू शकता. विंटर जॅकेट वगैरे सगळं काढले, सॉक्स, विंटर सॉक्स घातलेत. तसं तर आता माहीत नाही बाहेर किती, अजून तर मी रूमच्या बाहेर गेलेलो नाही. मी नक्की रूमच्या बाहेर गेलो किती थंडी आहे ते कळेल. टेम्परेचर असेल तर 1, 2, 3च्या आसपास असेल. बघू आता काय होतं. डिनर टाईम झालं आहे, एक एक करून येतात सगळे बघा डिनरसाठी. तुम्हाला मेनू दाखवतो मी काय. रोटी काय अजून आलेली नाही. राईस आहे, प्लेन राईस. त्याच्यामध्ये डाळ, पिली डाळ, मिक्स भाजी, त्याच्यामध्ये पनीर, शेवया मस्त. मी भाकरीची वेट करतो, भाकर येईल तेव्हा तंदुरी रोटी वगैरे आहे. पापड ठीक आहे. आज काय हे नव्हतं, नॉनव्हेज नाही आज. हे बोलले की आज नॉनव्हेज नसतं, तर आज व्हेजच आहे. एक दिवस आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल. उद्या आपल्याला आहे नॉनव्हेज. तर मी जरा जेवण घेऊन येतो, सर्व करतो. पनीरची भाजी, बुंदी राईस, बुंदी काय बोलतात, बुंदी सलाड, रोटी आणि पापड. काहीच मी एवढं खात नाही. ठीक आहे. जस्ट जेवण झालं आता आमचं. आता वरती चाललं रूममध्ये मी झोपायला. लवकर झोपावं लागेल. सर्व ते 9, 9:30चा कॉल टाईम आहे. सगळ्यांनी खाली यायचं आहे 9, 9:30पर्यंत. तर इथे हॉटेलच्या बाहेर जरा राऊंड मारत होतो मी. रात्रीचा एक वेगळंच दिसतं आहे हॉटेल. नाईट व्ह्यू. तिकडे वरती मॉनेस्ट्री आहे.
सगळं बाईक्स आपले उभे आहेत. ही आपली लॉबी. चला मग आता जाऊ वरती. झोपून गेलो, सकाळी उठायचं. बघू आता उद्या काय काय सिनरी बघायला भेटते आपल्याला. चलो बाय, सी यू, गुड नाईट.